नमस्कार. DS4 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हर घर तिरंगा अभियानाचा उत्साह पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर येवल्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने नागरिकांना घरोघरी जाऊन तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले असून प्रत्येकाने आपल्या घरावर अभिमानाने तिरंगा फडकावा असे आवाहन भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष समीर समदडे यांनी केले आहे. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधत देशभक्तीची भावना जागृत केली आणि हर घर तिरंगा अभियानात उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन केले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित तिरंगा रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी येवल्यातून भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने रवाना होणार आहेत. दरम्यान भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या जयघोषाने संपूर्ण येवल्याचा परिसर दुमदुमून गेला होता. या अभियानावेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक समीर समदडिया, नानासाहेब लहरे, संजय कुकर, बंडू क्षीरसागर, बापू गाडेकर, गणेश खळेकर, दिनेश परदेशी यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. DS4 न्यूज येवल्यासाठी दीपक सोनवणे, येवला. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून येत्या 15 ऑगस्टला 79 वर्ष पूर्ण होत आहे आणि या देशासाठी अनेक महान व्यक्तींचं बलिदान दिलेलं आहे आणि त्या बलिदानाचा अभिमान आपण समोर ठेवून तिरंग्याचा मान सन्मान आपण ठेवला पाहिजे आणि देशाचे लोकप्रिय पंतप्रधान हा उद्देश समोर ठेवूनच हर घर तिरंगा हा उपक्रम गेल्या 4 ते 5 वर्षापासून या देशामध्ये राबवत आहेत. आम्ही पण भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चातर्फे नाशिक जिल्हा यांच्यातर्फे येवला शहरामध्ये तिरंग्याचं आम्ही वाटप करत आहोत. त्या संभाजीनगर येथे 1 लाखाच्या संख्येने तिरंगा रॅलीचं आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेले आहे आणि उत्तर महाराष्ट्रातून नामदार या जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हजारो युवक, हजारो कार्यकर्ते रवाना होणार आहोत. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा आवाहन केलेले आहे. आम्ही त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन घरोघरी तिरंगा लावण्याचे आम्ही सकाळपासून काम चालू केलेले आहे. प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा लावावा याचे आवाहन आम्ही केले. आदरणीय यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी ह्या देशवासियाला असं आव्हान केलं का हर घर तिरंगा. आपल्या ह्या तिरंग्याचा आपण सर्व नागरिकांनी, सगळे राष्ट्रीय लोकांनी आपल्या घरावर प्रत्येकाने तिरंगा झेंडा लावावा. देशाप्रती एक चांगला एक स्वाभिमान जागृत होईल. प्रत्येकाला एक झेंडा घेतल्यानंतर ह्या देशाबद्दल एक प्रेम, आदर आणि जे सैनिक असतात त्यांना एक प्रोत्साहन मिळेल. म्हणून मोदी साहेबांनी हे आव्हान केलं आणि त्याला प्रतिसाद सगळ्या येवले शहरवासियांनी द्यावा. प्रत्येकाने आपल्या घरावर झेंडा लावावा. एवढं मी या प्रसंगी सांगतो. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.